81 लाख बहिणी अपात्र, सरकारचा मोठा गेम, गरज सरो नि वैद्य मरो, निवडणूक संपली, योजना गुंडाळली, विरोधक भडकले. पण लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, सरकारचा नवा प्लॅन, बहिणींना पुन्हा संधी. राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यातील राजकीय वादाचं मुख्य केंद्र बनली आहे. या योजनेतून राज्यातील तब्बल 81 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकार विरोधात जोरदार आघाडी उघडली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावरून सरकार कोंडीत सापडलं असून विरोधकांच्या या चौफेर टीकेला उत्तर देण्यासाठी आता सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना पुढे यावं लागतंय. पाहुयात नेमका काय आहे सरकारचा नवा प्लॅन. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून अचानक 81 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्याचं समोर येताच विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. एवढ्या मोठ्या संख्येनं महिलांना अपात्र ठरवणं हे राज्याच्या गंभीर आर्थिक संकटाचं स्पष्ट लक्षण आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यानंच महिलांचा हक्क हिरावून घेतला जातोय अशी टीका त्यांनी केली. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर छुपे अजेंडे राबवल्याचा थेट आरोप केला. महिलांना eKYC करायला सांगणं हा केवळ एक बहाणा आहे. सरकारला लाभार्थी महिलांची संख्या कशीही करून कमी करायची आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू केलेली ही योजना आता हळूहळू गुंडाळण्याचा सरकारचा हा छुपा प्रयत्न आहे असा घणाघात रोहित पवार यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या निर्णयावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारनं लाडक्या बहिणींचा वापर केला. आता काम फत्ते झाल्यावर महिलांना वाऱ्यावर सोडलं जात आहे. गरज सरो नि वैद्य मरो अशीच काहीशी गत सध्याच्या महायुती सरकारची झाली आहे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. 81 लाख महिलांना योजनेबाहेर ठेवणं हा राज्यातील भगिनींचा घोर अपमान असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधकांनी लावलेल्या या तीव्रतेनंतर महायुती सरकारच्या वतीनं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सरकारची बाजू मांडली आणि विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. काही तांत्रिक कारणांमुळे आणि शासकीय निकषांमध्ये न बसल्यामुळे काही नावं तात्पुरती वगळण्यात आली आहेत. परंतु कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. असं काही काय बोलतो मला माहिती नाही. काही राजकीय फायद्याची नाही. मी आधी सांगितलं काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झालंय. काही नावं त्यांनी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचा तपासणी करता येईल. सरकारला जर काही चूक झाला असेल तर ते दुरुस्त करता येईल. पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे. एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतो. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ज्या महिलांची नावं अपात्र ठरवली गेली आहेत त्या सर्व प्रकरणांची पुन्हा एकदा एका विशेष समितीमार्फत काटेकोरपणे तपासणी केली जाईल. या पुनर्तपासणी ज्या महिला खरोखरच पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. सरकार राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे असंही स्पष्टीकरण दिलंय. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारनं राज्यातील महिला वर्गाला आकर्षित केलं होतं. मात्र आता 81 लाख महिला अपात्र ठरल्यानं हा मुद्दा आगामी काळात मोठा राजकीय स्फोट ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी हा विषय थेट जनतेच्या दरबारात नेण्याचं ठरवलंय. सरकार बचावात्मक भूमिकेत आलंय. आता आगामी पुनर्तपासणीत किती महिलांना पुन्हा न्याय मिळतो आणि वाद शांत होतो की अधिक चिघळतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.